नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 6 जुलैचा भाग खूपच जबरदस्त आणि एकदम भारी झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने मालक साहेब आणि आनंदीच्या नात्याला सुरुवात होताच आता आनंदीला झोप येत नसल्याने मालक साहेबांनी स्वतः समिधाची अंगाई गाऊन आनंदीची काळजी कशी घेतली ना, हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये इथे सुरुवातीलाच आता पृथ्वी खाली आलेला असतो. पृथ्वीला मात्र सारखे सारखे ते क्षण आठवत असतात. मालक साहेबांनी कसं सगळ्या गावासमोर वडाची पूजा केलेली असते, आनंदीसाठी वडाला फेरे मारलेले असतात आणि आता मालक साहेब पृथ्वीला म्हणालेले असतात, तू जरी या घरचा पोरगा असला तरी तुझं आणि माझं नातं काय आहे ना, हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इथून पुढे मर्यादित राहायचं. हे सगळे क्षण आता पृथ्वीला आठवत असतात. पृथ्वीला मात्र आपल्या आईची खूप आठवण येते. तो आता समिधाच्या फोटोसमोर येऊन उभी राहतो आणि एकटक आपल्या आईकडे बघू लागतो. तेवढ्यात लगेच आता हातात कैरी घेऊन आरतीताई आलेली असते. आरती लगेच पृथ्वीसमोर कच्ची अशी कैरी धरते. सॉरी आणि थँक्यू असे म्हणत आता लगेच पृथ्वी आरतीकडे बघतो. कैरी? ही कैरी कशाला घेऊन आली तू इथे? आणि मुळात म्हणजे तू इथे करतेस तरी काय? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, मी तुला थँक्यू म्हणायला आले. खरंच आज तू खूप धावपळ करून माझ्या आनंदीसाठी ना 10-10 मेडिकलमध्ये जाऊन औषधं तपासून नीट औषधं भेटतायत की नाही ते सगळं बघितलं ना, आणि तिची काळजी घेतली. तुझी औषधं लवकरात लवकर आणण्याची ही धावपळ आणि तगमगमगून मला खूप भारी वाटलं. आणि म्हणूनच तर आज माझी आनंदी सुखरूप आहे. त्यासाठी थँक्यू म्हणण्यासाठी आले मी. आणि म्हणूनच तुला आवडतात ना, म्हणून ह्या कैऱ्या पण आणल्यात. हे घे कैरी. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, एक नंबरची बिनडोक आहे तू. तुझ्या डोक्यात ना अक्कलच नाहीये. त्यावर आरती म्हणू लागते, आता काय झालंय? मी कैरी आणली ना, त्याचा एवढा राग? त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, तू दिलेल्या कैरीचं काही लोणचं घालू का चटणी करू त्याची? एकतर आधीच त्या मालक साहेबांनी माझ्या डोक्याचा भुगा केलाय. लय संतापलोय मी. त्यात आता तू आणखीन माझं डोकं खराब करू नको. तेव्हा आरती म्हणू लागते, अरे मी कुठे काय बोलले? मी फक्त थँक्यू म्हणायला आले ना. तू माझ्या बहिणीसाठी एवढं सगळं केलं ना. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, एक मिनिट, गैरसमज करून घेऊ नको. मी तुझ्यासाठी किंवा आनंदीवरती उपकार म्हणून हे केलं नाहीये. मी आबांसाठी हे सगळं केलंय आणि मला तुझ्या थँक्यूची गरज नाही. तुझी कैरी ठेव तुझ्याजवळच. असे म्हणत आता लगेच पृथ्वी तिकडनं निघून जातो. तेव्हा आरती म्हणू लागते, ठीक आहे, नाही नाहीचाच पाडा लावून धरलाय तर अडलंय माझं खेटर. ज्याचं करावं भलं तेच घेते कुदळ खरं. त्यापेक्षा ना नकोच तुला द्यायला. एक नंबरचा गर्विष्ठ आहे हा पृथ्वी. असे म्हणत आता आरती तिकडनं निघून जाते. तर आता त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली असते. तर आता आनंदी मालक साहेबांच्या रूममध्ये आता बेडवरती आराम करत असते. पण तिला काही या मऊ बेडची सवय नसते ना, तिला झोप येत नाही. तेवढ्यात सुनीताताई येतात. आनंदीताई, आता औषधं वगैरे घेतलीत ना, चला बरं पटकन तुम्ही झोपून घ्या, आराम करा. त्यावर लगेच आता आनंदी मात्र तक करत असते, इकडे तिकडे अशी चाफत असते. तेव्हा लगेच आता सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई, अहो काय झालंय? तुम्हाला झोप लागत नाहीये का? तुम्हाला काही त्रास होतोय का? हे बघा डोक्याची जखम दुखते का? आनंदीताई काय झालंय? त्यावर आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, अहो खरं सांगू का, मला या मऊ बेडवरती ना असं अवघडल्यासारखं वाटतंय हो. मला ना इकडे झोप येत नाहीये हो. खरंच असं तगमग वाटतंय सारखं. त्यावर लगेच आता सुनीताताई हसू लागतात. आनंदीताई, अहो काही काय बोलताय? अहो या बेडसाठी आणि या गादीसाठी लोक काय काय करतात. अहो मऊ गादी किती भारी. उलटा आरामात झोप यायला पाहिजे. झोपा पटकन. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, कशी येणार आहे मला झोप? अहो लहानपणापासून ना आम्ही चटईवरतीच झोपतो आणि या घरात आल्यापासूनही मी किचनमध्ये कशी झोपते तुम्हाला माहिती आहे ना. मग कसं जमणार आहे बरं? मला नाही जमत आहे हो. त्यामुळे प्लीज सुनीताताई, तुम्ही जे अंथरूण टाकलंय ना खाली, तुमच्या शेजारी झोपू का मी? मला नक्की झोप येईल. प्लीज सुनीताताई ऐका ना, मला झोपू दे ना तुमच्याजवळ. त्यावर लगेच सुनीताताई म्हणू लागते, अजिबात नाही, जमणार नाही हा आनंदीताई. जर मालक साहेब आले किंवा त्यांना उद्या सकाळी कळालं की तुम्ही बेडवर नाही खाली झोपलात, तर मग मालक साहेब कसे तुम्हाला माहिती आहे ना, रागाच्या भरात लगेच माझा राजीनामा देतील. उगच कशाला माझ्या पोटावरती पाय ठेवताय? झोपा ना, अंगावरती घ्या, देवाचं नाव घ्या आणि झोपा. झोपा पटकन.
आता मात्र लगेच सुनीताताई खाली झोपून घेतात, पण आनंदीला काही झोप लागत नाही. देवाचं नाव घेऊन झोप येण्यासाठी आता आनंदी डोळे बंद करते, पण तरी तिला काही डोळ्याला लागत नाही. तर इकडे आता मालक साहेब गेस्ट रूम मध्ये असतात. तेवढ्यात आता त्यांना शिर्केंचा फोन येतो. आता मालक साहेब फोन उचलतात. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, नवीन कापडाच्या डिझाईन तयार झाल्यात, तुम्हाला मी एक सॅम्पल पाठवतो, तुम्ही लवकरात लवकर टॅबवर चेक करून घ्या. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, 1 मिनिट शिर्के, तुम्ही सॅम्पल पाठवा, पण माझ्या मोबाईलवर पाठवा. त्यावर लगेच शिर्केंना धक्का बसतो. मालक साहेब, अहो तुम्हाला बारीक डिझाईन दिसत नाही मोबाईलवर, तुम्ही कसं बघणार आहात, टॅबवर पाठवतो की. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, अहो काही दिवस ना मी गेस्ट हाऊसमध्येच राहणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही ना गेस्ट रूममध्ये मी मोबाईलवर बघू शकतो, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही पाठवा मोबाईलवर. त्यावर लगेच शिर्के विचारू लागतात, मालक साहेब काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे का, तुम्ही गेस्ट रूममध्ये का राहताय, काय झालंय सांगाल का. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के काळजी करण्यासारखं काही नाहीये, आनंदीची तब्येत बरी नाहीये ना, आणि तिला आरामासाठी मी माझ्या रूममध्ये शिफ्ट केलंय. कसं आहे ना, तिकडे तिला चांगला आराम मिळेल. जोवर ती ठीक होत नाही ना, तोवर ती माझ्याच रूममध्ये राहणार आहे, आणि म्हणून मी गेस्ट रूममध्ये राहण्याचं ठरवलंय. त्यामुळे काही दिवस मी इकडेच असेल, आणि माझा टॅब रूममध्ये ना, त्यामुळे प्लीज शिर्के तुम्ही मोबाईलवर पाठवा, मी तुम्हाला कळवतो. तेव्हा लगेच आता शिर्के म्हणू लागतात, वाह मालक साहेब, तुम्ही आनंदीची एवढी काळजी घेताय ना, हे बघून खूप भारी वाटलं, खरंच लय भारी वाटतंय मला. बरं मालक साहेब, तुम्ही बघा सॅम्पल आणि लवकरात लवकर कळवा, तरच मला इकडे पुढच्या हालचाली करता येतील. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे. आता फोन बंद होतात. शिर्केंनी लगेच सॅम्पल पाठवलेले असतात. मालक साहेब आता त्या कापडाची डिझाईन बघू लागतात, पण आता मोबाईलची स्क्रीन छोटी असते ना, आणि त्यात मालक साहेबांचा चष्मा तो आता वरती त्यांच्या रूममध्येच विसरलेला असतो. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, अरे बापरे, यात तर मला बारीक डिझाईन दिसतच नाहीये, चष्मा कुठे माझा, अरे देवा, चष्मा तर माझ्या रूममध्येच राहिला, पण आता काय करू. शिर्केंना मला लवकरात लवकर सॅम्पलची माहिती सांगायची, तर त्यांना पुढच्या कामाला लागता येईल. चष्मा तर आणावं लागेल, पण आनंदी झोपली असेल का. एकतर तिला आज खूप दगदग झाली, खूप त्रास झालाय, माझ्यामुळे उगाच तिला डिस्टर्ब नको. काय करू, मी हळूच जातो आणि चष्मा घेऊन येतो, असे म्हणत मालक साहेब आता वरती रूममध्ये निघालेले असतात. तर इकडे आता हा विद्याधर त्याच्या रूममध्ये दारू ढोसत बसलेला असतो. त्याला खूप राग येतो, कारण आता शिल्पाने कसा त्याला चांगलाच धाक दाखवलेला असतो, हे सगळे काही क्षण त्याला आठवतात. शिल्पाताईने त्याला सांगितलेलं असतं, विद्याधर, विद्याधर, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर पोरांमध्ये आणि युगंधरमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला ना, तर मग कुकरचा ब्लास्ट तूच घडून आणला, हे सत्य मी युगंधरला जाऊन सांगेल. आता मात्र या विद्याधरच्या डोक्याला लय ताप होतो. आनंदी आनंदी लय भंगार आहे, 1 नंबरची वाईट. तिच्या येण्याने या सगळ्या घरात ना समजा काही वाईटच होतंय माझ्याबरोबर. काय करू मी, मला ना काहीच सुचत नाहीये. आता तर शिल्पाताई बी माझ्या विरोधात जायला लागली, तिने तर माझ्या गळ्याला सुराच लावलाय. काय तर म्हणे युगंधरला सांगेल. नाही नाही नाही, आनंदी, मला काहीतरी करावं लागेल. तेवढ्यात लगेच आता या विद्याधरचं लक्ष हातातल्या बोटांकडे जातं. आता लगेच त्याचं लक्ष देतं, अरे बापरे, माझ्या बोटातली अंगठी कुठे गेली, यात तर 3 अंगठ्या होत्या, 2च राहिल्यात. त्याच वेळेस त्याचं लगेच विचार करण्याचं काम सुरू होतं. तेवढ्यात त्याला आठवतं, सकाळी सकाळी जो ब्लास्ट घडवून आणायचा होता, त्याची तयारी त्याची चालू असते ना किचनमध्ये, त्या कुकरच्या झाकणाला पीठ वगैरे लावायची, तेव्हा त्याची अंगठी किचनमध्येच गॅसजवळ पडलेली असते. आता हे सगळे क्षण आठवतात. विद्याधर आता डोक्याला हात लावतो, अरे देवा, म्हणजे माझी अंगठी किचनमध्येच पडली. नाही 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 नाही, हे लय अवघड झालंय, मला काहीतरी करावं लागेल. कारण सकाळी सकाळी हे नोकर चाकर कामासाठी किचनमध्ये जाणार, आणि त्यांना जर तिकडे माझी अंगठी सापडली, तर ते तर त्या आनंदीच्या उपकारांची परतफेड करायलाच बसले, आनंदीचे नोकरच झालेत ना ते. त्यामुळे लगेच ते युगंधर मालकांकडे जाणार, आणि मग मीच हा ब्लास्ट घडून आणलाय हे 1-2 सेकंदातच दादा ओळखणार. नाही 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 नाही, मला काही करून लवकरात लवकर ती अंगठी शोधावीच लागेल, नाहीतर युगंधरपासनं मला वाचवणं शक्य नाहीये. असे म्हणताच आता लगेच हा विद्याधर तडक किचनकडे निघालेला असतो. तर आता इकडे आनंदी
डोळे बंद करून झोप येण्यासाठी खूप प्रयत्न करत असते, पण तरीही तिला या बेडवरती झोप येत नाही. तेव्हा लगेच ती उठून बसते. सुनीताताई, सुनीताताई झोपलात का तुम्ही? सुनीताताई ऐका ना, माझं नाही झोप येतो, येऊ द्या की मला खाली. तेव्हा सुनीताताई उठतात. हे बघा आनंदीताई, मी खूप थकले बरं का, तुम्ही ना माझ्या डोक्याला ताप देऊ नका. तुम्ही झोपा बघू, देवाचं नाव घ्या, अंगावर घ्या आणि झोपून घ्या आणि मलाही झोपू द्या. असे म्हणतात सुनीताताई अंगावरती घेऊन झोपतात. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, प्लीज सुनीताताई ऐका ना माझं, नका ना असं करू. तेवढ्यात आता लगेच रूममध्ये मालक साहेब येतात. या दोघींची ही बडबड ऐकताच मालक साहेब ओरडतच म्हणू लागतात, ए काय चालेल तुम्हा दोघींचं? एवढी अर्धी रात्र झाली, तुमच्या गप्पा अजून संपल्या नाही. आनंदी, मी तुला या रूममध्ये का ठेवलंय? जेणेकरून तुझा आराम व्हावा म्हणून. आणि सुनीता, तूही गप्पा मारते? सुनीताताई पटकन उठून उभी राहतात. मालक साहेब तुम्ही? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी तू औषधं घेतली का वेळेवर? अगं डॉक्टरांनी काय सांगितलंय? तुला वेळेवर औषधं घ्यायची, चांगला आराम करायचा आहे, तरच तुझी जखम भरून निघेल. आणि त्यात तू अशी गप्पा मारते अर्ध्या रात्रीपर्यंत. अगं तुला आराम नाही करायचा का आनंदी? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब अहो काय करू, मला या बेडवरती झोपच येत नाहीये, ही गादी लय मऊ मऊ आहे. आता मालक साहेबांना धक्काच बसतो. आनंदी, अगं काय बोलतेस तू? अगं मी गेस्ट रूममध्ये राहायला गेलोय ना. अगं तुझ्यासाठी मी तिकडे राहतोय, पण तिथल्या बेडवरही अशीच मऊ मऊ गादी आहे. मग तुला तिकडे झोप येते आणि इथे काय येत नाही? आता मात्र मालक साहेबांना अजून माहिती नसतं की आनंदी किचनमध्ये झोपते. आता लगेच आनंदीला धक्का बसतो. अरे देवा, मी हे काय बोलून गेले? याचा अर्थ मी किचनमध्ये झोपते हे मालक साहेबांना कळणार तर नाही ना? तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, उत्तर दे आनंदी, अगं मी काय विचारतोय? त्यावर लगेच सुनीताताई म्हणू लागतात, मालक साहेब कसं आहे ना, आनंदीताई गेस्ट रूममध्ये गादीवर नाही तर किचन. त्याच वेळेस आता आनंदी लगेच सुनीताताईंना थांबवते. हो हो, मला त्या गादीची सवय आहे, पण ही जरा जास्तच मऊ आहे मालक साहेब, त्यामुळे नाही झोप लागत आहे हो, काय करू मी? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ आनंदी, तुला झोपावंच लागेल. हे बघ, हे लहान पोरांसारखी कारणं मी ऐकून घेणार नाही. चल पटकन देवाचं नाव घे आणि झोपून घे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, कितीतरी वेळा देवाचं नाव घेऊन झालंय माझं, पण नाही लागते मला झोप, मी खरं सांगते. त्यावर लगेच मालक साहेब आता सुनीताकडे बघतात. सुनीताताई, तुमची दिवसभर खूप धावपळ होते, दगदग होते, खूप कामं असतात तुम्हाला, तुम्ही दमला असाल, तुम्ही जा तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा बरं. त्यावर सुनीताताई म्हणू लागतात, पण मालक साहेब आनंदीताई. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदीची नका काळजी करू, मी थांबतो इथे, तुम्ही जा. आता लगेच सुनीताताई आपलं अंथरूण उचलतात आणि तिकडनं किचनमध्ये निघून जातात. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी चल पटकन, आता डोळे बंद कर, खाली पड आणि आराम कर, तुला आपोआप झोप लागेल. आता लगेच मालक साहेब लाईट बंद करतात आणि स्वतः तिथे खुर्चीवरती बसतात. आता लगेच मालक साहेब आपला मोबाईल काढतात आणि त्यात आता अंगाई सुरू झालेली असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब अहो हे काय लावलंय तुम्ही? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी ही अंगाई साधीसुधी नाहीये, ही अंगाई माझ्या समिधाने गायलेली. जेव्हा समिधा आम्हाला सोडून गेली तेव्हा मुलांना झोपच लागत नव्हती आणि त्यावेळेस मी ही अंगाई लावायचो आणि मुलांना झोपी लावायचो. कसं आहे ना, माझ्या समिधाला ही अंगाई खूप आवडायची, खूप छान मस्त गायची ती. मी मोबाईलमध्ये रेकॉर्डच करून ठेवली होती. जेव्हा कधी मुलांना झोप येत नव्हती तेव्हा आम्ही ही अंगाई लावायचो आणि मग मुलं झोपी जायचे. आणि अजूनही मला जर थकल्यासारखं झालं किंवा समिधाची आठवण आली तर मी झोपण्याच्या वेळेस ही अंगाई लावतो आणि मग मग कधी झोप लागते आणि असा अगदी थकवा निघून जातो हे कळतच नाही. त्यामुळे आनंदी, तूही डोळे बंद कर, तुलाही ही अंगाई गाऊन नक्कीच झोप लागेल. आता लगेच आनंदी तिथे उशीवरती डोकं टेकवते आणि डोळे बंद करते. आता मालक साहेब खुर्चीवरती टेकून असे डोळे बंद करतात. तर आता समिधाताईंची खूप छान निज रे बाळा, झोप रे बाळा अशी अंगाई सुरू झालेली असते. आता मालक साहेब लगेच डोळे उघडून बघतात तर त्यांना समोर आपली समिधा दिसू लागते. अगदी अंगाई गात समिधा खूप भारी दिसत असते. मालक साहेबांच्या डोळ्यातनं पाणी येतं. मालक साहेब आता आपले डोळे बंद करून शांतपणे पडतात. आता समिधाताईंची अंगाई संपताच आता लगेच आनंदीला झोप लागलेली असते. त्याच वेळेस आता मालक साहेब डोळे उघडतात. चला, आनंदीला झोप लागली वाटतं, आता मी जातो,
माझ्या रूममध्ये तिकडे जाऊन झोपतो. असे म्हणताच मालक साहेब निघालेले असतानाच आता लगेच त्यांच्या लक्षात येतं, अरे बापरे, सॅम्पलबद्दल माहिती शिर्क्यांना पाठवायचीच राहिली. मी चष्मा घ्यायला आलो होतो, चष्मा कुठे राहिला माझा? असे म्हणताच मालक साहेब आजूबाजूला बघू लागतात. तेवढ्यात त्यांच्यात लक्षात येतं की चष्मा तर माझा उशीखाली ठेवलाय. आता तर आनंदी झोपली, हळूच काढावा लागेल. असे म्हणताच मालक साहेब आनंदी जवळ येतात. आनंदी अगदी गाढ झोपलेली असते. मालक साहेब हळूच आता खाली वागतात आणि उशीखाली हात घालून चष्म्याचा बॉक्स काढणार. तेच आनंदी लगेच बाजूला तोंड फिरवते. आता मात्र मालक साहेब एकटक आनंदीच्या चेहऱ्याकडे बघू लागतात. आनंदीचा चेहरा अगदी निरागस आणि खूप छान असा दिसत असतो. मालक साहेब आता लगेच चष्मा घेऊन बाजूला जाणार. तेच आता आनंदी बाजूला चेहरा फिरवल्यामुळे आता मालक साहेबांच्या गळ्यातली जी साखळी असते ना, त्यात आता तिचं कानातलं अडकलेलं असतं. आता मालक साहेबांना धक्का बसतो. अरे बापरे, आता कसं काढायचंय? आता हळूच आनंदीच्या अगदी जवळ जाऊन मालक साहेब आता आपल्या गळ्यातली साखळी काढण्याचा प्रयत्न करू लागतात. आता मालक साहेब एकटक आनंदीच्या चेहऱ्याकडे बघत असतात. आता मालक साहेबांनी आता त्या कानातल्यात अडकलेली साखळी काढलेली असते. मालक साहेब लगेच तडक तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता गेस्टरूममध्ये येताच मालक साहेब पिण्यासाठी पाणी बघतात, तर गेस्टरूममध्ये पिण्यासाठी पाणीच नसतं. अरे देवा, पिण्यासाठी पाणी तर ठेवलंच नाही. सुनीताताईंच्याही लक्षात राहिलं नसेल. आनंदीच्या रूममध्येही पाणी नव्हतं. आनंदीला जर रात्री तहान लागली तर? बिचारीचा एवढं दुखतंय आणि अशा आजारपणात ती कुठे जाणार? सुनीताताईही झोपल्या असतील. मीच जातो आणि किचनमधनं पाणी घेऊन येतो. असे म्हणताच मालक साहेब आता किचनकडे निघालेले असतात. तर तोपर्यंत हा राक्षसी विद्याधर आता अगदी कुत्र्यासारखा धावत जात किचनमध्ये शोधाशोध सुरू करतो. कारण आता जेणेकरून अंगठी त्याला शोधायची असते. जर अंगठी नाही सापडली तर माझा ब्लास्टचा धमाका होणार. असे म्हणत अगदी घाईघाईत भांडे चाचपडत हा विद्याधर त्याची अंगठी शोधत असतो. तेवढ्यात आता त्याला ती अंगठी गावलेली असते. आता विद्याधर खूपच खुश होतो. बापरे, देव पावला म्हणायचा की. असे म्हणत आता विद्याधर पटकन ती अंगठी बोटात घालतो. खरंच वाचलो. जर ही अंगठी आज भेटली नसती ना, तर मग उद्या सकाळी मोठा ब्लास्टच झाला असता की. दादाला समजलं असतं की हा धमाका करणारा मीच आहे, एक नंबरचा भामटा विद्याधर. आणि मग काय, युगंधर दादाने तर चामडी सोलली असती माझी. बरं झालं, आता हे सत्य कुणालाच कळणार नाही. असे म्हणताच आता विद्याधर निघणार. तेच आता मालक साहेबांचं रुबाबदार चालणं, टकटक तो पायांचा आवाज आता विद्याधरच्या कानी पडतो. आता विद्याधरला धक्का बसतो. अरे बापरे, दादा इकडे येतो की काय? हा पावलांचा आवाज. आता विद्याधर पटकन लगेच किचन ओट्याच्या बाजूला जाऊन लपतो. आता मालक साहेब किचनमध्ये येतात. त्याच वेळेस आता फ्रीजमधली बॉटल काढताच ते ओट्यावरती ग्लास असतो, त्यात ओतून पाणी पिऊ लागतात. विद्याधर तिथेच आडबाजूला लपलेला असतो. आता मात्र मालक साहेब लगेच बॉटल घेऊन निघणार. तेच या विद्याधरचा त्या क्षणाला फोन वाजलेला असतो. पटकन हा विद्याधर फोन कट करतो. पण आता रिंगचा आवाज मालक साहेबांपर्यंत पोहोचलेला असतो. मालक साहेब लगेच आजूबाजूला बघतात. किचनमध्ये कुणाचा फोन वाजला? कुणाचा फोन राहिलाय का इकडे? असे म्हणताच आता मालक साहेब आजूबाजूला शोधू लागतात. आता विद्याधर लगेच दुसऱ्या बाजूला लपतो, ज्यामुळे मालक साहेबांना दिसू नये. आता मालक साहेब इकडे तिकडे बघू लागतात. त्यांना काही दिसत नाही. मग कुठे वाजला असेल मोबाईल? बाहेर असेल का हॉलमध्ये? असे म्हणताच मालक साहेब आता लगेच तिकडनं बाहेर हॉलमध्ये जातात. विद्याधरने मोठा श्वास घेतलेला असतो. आज थोडक्यात तो मालक साहेबांच्या तावडीतनं वाचलेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब इकडे हॉलमध्ये येतात. तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. आनंदी आता मालक साहेबांच्या रूममध्ये आराम करत असते. तेवढ्यात आता हा विद्याधर मात्र मोठा डाव टाकण्याचा प्रयत्न करतो. अगदी मालक साहेबांसारखी टकटक वाजणारी बुटं आणि आता मालक साहेबांसारखाच पोशाख घालून आता हा विद्याधर मालक साहेबांच्या रूममध्ये आनंदीजवळ येतो. त्याला असं वाटतं की आनंदीला दिसत नाही, म्हणून तिला वाटेल की मालक साहेबच आले. पण आपली आनंदी जरी दिसत नसलं तरी अगदी चतुर आणि अगदी हुशार असते. तिने या भामट्या विद्याधरला लगेच ओळखलेलं असतं. विद्याधर आता आनंदी जवळ येतो, तिचा हात पकडतो. आनंदी लगेच त्याला ढकलून बाजूला लोटते. ए, माझ्याशी असा खेळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही हा. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, आनंदी तू
तू माझ्याशी असं बोलणार? आणि काय गे आनंदी, या पोरांमध्ये आणि या युगंधरच्या नात्यामध्ये जी फूट पडली ती तू पुसण्याचा प्रयत्न करते, पण मी असं कधी होऊ देणार नाही हं. ही पोरं या युगंधरच्या जवळ बी फिरकू देणार नाही मी. त्यांचं नातं एक कधीच होऊ देणार नाही. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, बास बाद झालं विद्याधर. या आनंदीचा जन्म तुटलेली नाती जोडण्यासाठी झाला, एवढं लक्षात ठेवा. आणि माझ्या मुलांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे, शेवटचं सांगते. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, करणार मी पोरांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करणार. आता आनंदी लगेच चुटकी वाजून बोट दाखवत म्हणू लागते, बास. माझ्या आणि माझ्या मुलांच्या नात्यात येण्याचा जर प्रयत्न केला ना, तर मी सोडणार नाही विद्याधर, मी सोडणार नाही. या आनंदीची गाठ एवढं लक्षात ठेवा. आता विद्याधर तर आनंदीकडे बघूच लागतो, कारण हे आईचं एक वेगळंच रूप त्याला दिसलेलं असतं. तर आता पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी